महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात 353 वर्षाची परंपरा असलेला हजरत वलेदर शाह बाबा उर्स जत्रा जी आहे ते मोठ्या उत्साहाने साजरा होत असते। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे ही जत्रा जी आहे ते साजरा होते। सीमावर्ती भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जे आहे ते लावण्यात येतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड 3 राज्यातील भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येत सहभाग घेत असतात। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यातील हा जो क्षेत्र आहे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ते आपण बघू शकतो। कशा प्रकारे गर्दी जी आहे ते दर्शन घेत आहेत। भाविक मोठ्या श्रद्धेने इथे दर्शन घेत असतात आणि 353 वर्ष जुनी ही दर्गा आहे आणि दर्गा परिसरात भाविक जे आहेत ते पूजा करतात आणि मोठ्या रांगेत राहून भाविक जे आहेत ते दर्शन घेत असतात। आपण बघू शकतो महिलांची संख्या जी आहे ते मोठ्या संख्येत असते। मोठ्या भक्तिभावाने इथे उर्स जत्रा जी आहे ते साजरी होते आणि गडचिरोली पोलिसांच्या वतीने एक चांगला नियोजन इथे आयोजित होतो आणि मोठ्या संख्येत भाविक जे आहेत ते गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा इथे दाखल होतात आणि महाराष्ट्र असो की तेलंगणा, छत्तीसगड 3 राज्यातील भाविक जे आहेत ते इथे गर्दी करत असतात आणि एक चांगली जत्रा इथे संपन्न होते। आणि भाविकांची गर्दी असेल किंवा 2 दिवस खवालीचे मनोरंजन असेल किंवा महाप्रसाद कार्यक्रम वाटप असेल किंवा या ठिकाणी जे ध्वज दिसत आहे ध्वजाचे ध्वजारोहण आणि अवतरण केले जाते, या कापडाचे वितरण जे आहे ते भाविकांमध्ये वाटप केला जातो। अशा गर्दीत ही जत्रा संपन्न होते आणि गडचिरोली जिल्ह्यातील हा शेवटचा भाग असून सिरोंचा तालुक्यात ही खूप जुनी दर्गा आहे, ज्या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि कमिटीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि यात मोठ्या श्रद्धेने जे आहे ते भाविक 2 दिवस दर्शन घेतात। ही जत्रा 3 दिवस चालते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमदी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।